तीन आमदार आमचे आहेत, तीन आमदार बीजेपीचे आहेत, एक आमदार राष्ट्रवादींचा आहे. आजच्या स्थितीला पाहिलं तर 59 सीट आहेत. मग 59 चे जर बेरीज करायची झाली तर आमचे 7 आमदार त्याची बेरीज करून जे काय 3 सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा. परंतु हा आदेश, हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपापल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत. मग तसे आम्ही 7 आमदार युतीतले आहोत. मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो 8चा, काय 8×7=56 आणि प्लस 3 आहेत एक्स्ट्रा, त्याचं बघता येईल काय करता येईल. परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे, 3-3-1 असं आमचं संख्याबळ आहे. विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही. आम्हाला आमच्या इकडे तरी काय असं वाटत नाही. रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे. कारण बरेचसे काही मनसेचे लोक आमच्याबरोबर आले, काही BJP बरोबर गेलेत, काही राष्ट्रवादी बरोबर. त्यामुळे फार कमी संख्या मनसेची आता जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोकणामधले तर बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. वैभव खेडेकरांसारखे अशी जी काय मंडळी आहेत ही पण हल्ली त्यांच्याबरोबर नाही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की मनसेची फार मोठी अडचण नाही होणार. अपोज करण्याची जशी जशी वेळ होती तशी तशी आम्ही केलेलं आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु जे काय वरचे आमचे नेते मंडळी आहेत, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ही मंडळी जो काय निर्णय सगळ्या महाराष्ट्राचा ठरवतील तो आम्हालाही ठरवतील. मग त्याच्यावरती चर्चा केली जाईल. काही ठिकाणी एखादा अपवादात्मक बाब असू शकते, परंतु सगळ्याच ठिकाणी नाही असू शकत. आणि त्यासाठी मग आम्ही तिन्ही पक्षाचे जे काही लोक आहेत ते काय निर्णयाकडे येत आहेत ते पण बघूया आपण.